आज जत्रेच्या निमित्ताने ही 12 पाच किंवा पानं ठेवतो. पानं आपल्या करून पुढे रखवाली सामील हो. तुझं देवा नमस्ते बर्वेगा शंकरा नमस्ते बर्वेगा शंकरा गायल्या दिल्या होय होय वागरे नमस्कार मंडळी, मी वर्षित चव्हाण तुमचं सहज करतो. माझ्या यूट्यूब चॅनल वर्षित चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी आज आपण चाललो आहोत भडगाव गावामध्ये. श्री देव गिरोबा मंदिराचा वार्षिकोत्सव आहे, तर तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. कुडापासून हे गिरोबा मंदिर अवघ्या 23 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आता आपण जाऊया त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि श्री देव गिरोबा मंदिराचा वार्षिकोत्सव कशा प्रकारे आहे तो पाहूच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळी, आता आपण पोचलेलो आहोत श्री देव गिरोबा मंदिर भडगाव बुद्रुक या ठिकाणी. आणि माझ्या मागचा जो रोड तुम्ही पाहताय ना, हा पंदूर घोडगे रोड आहे. त्या रोडच्या बरोबर बाजूलाच ना हे मंदिर आहे. तर आता आपण जाऊया थेट या मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि आजचा हा जत्रोत्सव कशा प्रकारे आहे ना तो पाहू आजच्या व्हिडिओमध्ये. चला मग आता आपण आतमध्ये जाऊया. आणि आतमध्ये ना प्रवेश करताना आपल्याला ना इथे लाइटिंग करण्यात आलेली आहे आणि आतमध्येच पार्किंगची सुविधा असल्यामुळे काही टेन्शन नाही, 4 व्हीलर 2 व्हीलरचं आणि 3 व्हीलरचं. तर आता आपण आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये. तर आता इथून जो रस्ता आहे ना तिथे सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे. हे बघा, हे मंदिर आहे श्री देव गिरोबाचं. तर आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. या ठिकाणी अशी सुंदर अशी ना फुलांची माळ वगैरे करून अशी तोरणं वगैरे लावण्यात आलेली आहे. तर आपण दर्शन घेऊ. देव गिरोबाचं मंदिर आहे ना ते जांभा दगडामध्ये आहे आणि खूप सुंदररित्या ना इथे सजवण्यात आलेलं आहे. आणि तिथे नक्षीकाम आहे ते खूप सुंदर आहे. आणि इथे लाइटिंग वगैरे सोडण्यात आलेली आहे जत्रेनिमित्त. तर आता आपण ना एक प्रदक्षिणा पूर्ण करूया. बघा, तर जे दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे ना त्याला खिडक्या आहेत ना, इथून ना आतमधलं जे दृश्य आहे ना ते खूप सुंदर असं दिसणार येते. बघा, ती सुद्धा ही बघ खिडकी आहे. या ठिकाणी सुद्धा आहे आणि या ठिकाणी सुद्धा आहे आणि त्यानंतर इथे सुद्धा आहे. आणि नंतर आपण थोडंसं एक प्रदक्षिणा पूर्ण करून इथे डायरेक्ट बाहेर हा मेन दरवाजासुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय. मंडळी, आता आपण श्री देव गिरोबा मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलो आहोत आणि आता आपण पोचलेलो आहोत ते म्हणजे श्री देव रवनाथ मंदिर भडगाव बुद्रुक या ठिकाणी. तर ना तिथून ना पालखी निघते आणि ती पालखी डायरेक्ट पोचते ती म्हणजे श्री देव गिरोबा मंदिरपर्यंत. तर आता आपण रवनाथ मंदिरामध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि हा पालखी सोहळा कशाप्रकारे आहे ना तो पाहू. चला. तर हे मंदिर आहे श्रीदेव रवनाथाचं. ते पण तिथे पहिल्यांदा दर्शन घेऊ.
मंडळी आता देवळामध्ये इथे गर्दी जमलेली आहे पालखीसाठी आणि थोड्याच वेळामध्ये पालखीला सुरुवात होईल. म्हणजे आता 11:30 वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये पालखीला सुरुवात होईल. बाबा देवा देवा लिंगायचं रवनाथ समर्थ महाराज आज 12 समर्थ महाराज त्याचप्रमाणे तू आज गांगू आज भगवती माझ्या होती त्याचप्रमाणे आज तू मूळ आज काय 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 पाहुणा आहे तू आज नवला माझ्या होती आज जत्रेच्या निमित्ताने ही 12 तुला पाना ठेवतो पाना आपल्या पुढे रखवाली सामील हो. तुझा जर जत्रेचा वार्षिक असा व्यवस्थित पार पडून सगळ्यात सुखी ठेव गावघरात रखवाली भराचा कर तसं तू मूळ निर्वशी खुली निर्वशी तुका पाना ठेवली ह्या पानावर आधी आज जा वार्षिका जो काय हातभार तुला घालू करू त्याप्रमाणे पुढे आपल्या रखवाली सामील हो. आज जी 12ची घडी व्यवस्थित उभी करून आज ह्या वार्षिक पूर्ण करून घ्यावा हीच तुमच्याकडे 12 वाजता. त्याचप्रमाणे तू पूर्वड सत्ता राज सत्ता असल्यानं त्याचप्रमाणे तुम्हाला काय पाहणं आहे इत्यादी नवलाय माझ्या होती. आज जत्रेचे दिवस आहे त्याप्रमाणे आज आम्ही खामकाठी बाहेर त्याप्रमाणे आज 12-5 हे शब्द देतो. त्या शब्दाप्रमाणे तुझी जी काय राठी घाटी एक करून आज जी घडी असा ती 12-5ची एक करून आजचा वार्षिक मुहूर्तावर आपलं पूर्ण करून घे आणि असल्या गावघरात घेणाऱ्या पाहुण्या तुमचा कृपा दैवत माझे तुमचा कृपा दैवत
वीर्यं ज्योतिराजं पुराणं अमरवरसुपूर्जं रक्तवर्णं श्रेयं पशुपतिसुतलेशं विघ्नराजं नमामि। कपाल भूषित करो मालास्ति मालाधरौ देवौ द्वारवती स्मशान निलयौ नागादिगौ वानौ द्विद्रक्षौ बलिदक्ष यज्ञमथनौ श्रीशैलजा वल्लभौ पापं मे हरतां सदा हरिहरौ पुण्डरीकम्। या ठिकाणी इथे मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करत आता पालखी येत आहे, ती म्हणजे श्रीदेव गिरोबा मंदिरामध्ये, म्हणजे ह्या दिशेने आतमध्ये एंटर करणार आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया। नमस्ते बर्वेगा शंकरा, नमस्ते बर्वेगा शंकरा, गायल्या दिल्या होय वैष्णवा घरी, गायल्या दिल्या होय वैष्णवा घरी, राम नामे तरले तेनो किती, राम नामे तरले तेनो किती, हर बर्वेगा देवा, हर बर्वेगा देवा, शंकरा शंकरा शंकरा। कस्तुरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो येते कुण्डलीकवरदे। नमस्ते
गोवर्धनो धारणो कंसच्छेदन कौरवादि हननो कुंतीतनो जावनो एतद् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलां कुण्डलीकरणे हा वाजवा मंडळी आता पालखी मंदिरामध्ये पोचलेली आहे आणि थोड्याच वेळात इथे आता नाटकाला सुरुवात होते आणि आता तयारी वगैरे चालू आहे नाटकाची. बाकडा वगैरे टाकला आहे. थोड्या वेळामध्ये नाटक सुरू होईल आणि आपण आता जत्रा एक्सप्लोर करूया. चला. मंदिराला सुंदर अशी लाइटिंग करण्यात आलेली आहे. तुम्ही इकडे पाहू शकता. मंडळी आता पालखी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि आता आपण आहोत ते म्हणजे कमानीकडे आणि कमानीपासूनच इथूनच जत्रेला सुरुवात होते आणि या मंदिरामध्ये जत्रोत्सवासाठी कुठली कुठली दुकानं लागली आहेत ना ते पाहूया. चला. बघा मंडळी, ही आहे कमान आणि इथूनच आतमध्ये यायचं आहे आणि स्टार्टिंगलाच ना इथे घरात लागणारे ज्या वस्तू असतात ना म्हणजे प्लास्टिकची भांडी वगैरे ते या ठिकाणी भेटतात आणि थोडंसं आपण पुढे गेलो ना तर इथे खाज्याचं दुकानसुद्धा आहे आणि थोडंसं पुढे चालत राहिलो ना तर मंदिरापाशी जाताना ना आपल्याला इथे आईस्क्रीमचं दुकान आपल्याला पाहायला भेटतं आहे. गोबी मंचुरियनचं दुकान आहे. त्याच्या बाजूलासुद्धा गोबी मंचुरियनचं दुकान आपल्याला पाहायला भेटतं आहे आणि थोडंसं पुढे गेलो तर हॉटेलसुद्धा आहेत म्हणजे भज्याची त्यानंतर कांदा भजी बटाटा भजी यांची दुकानंसुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर आपण थोडंसं पुढे जातो आहे.
तर इथे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात ती म्हणजे इथे खायची दुकानं, या साईडला सुद्धा हॉटेल आहे, इथे पान स्टॉल सुद्धा आहे. थोडंसं आपण पुढे जाऊया तर मंदिरापाशी आपण पोचतोय. तर इथे बाजूला ना इथे आपल्या डाव्या साईडला इथे हॉटेलसुद्धा आहे. थोडंसं आपण पुढे आलो आहे ना तर आपल्याला भेटतं आहे ते म्हणजे आपल्या शिरसाडांचं इथे खायचं दुकान आपल्याला पाहायला भेटतं आहे. तसंच ना आपला एक मित्र आहे त्याचं दुकान असे खायचं आहे. थोडंसं आपण पुढे चालत राहिलो ना तर इथे लहान मुलांना जे फुग्याच्या वस्तू असतात ना म्हणजे खेळणी आहेत ते या ठिकाणी आहेत. आणि बरोबर मंदिराच्या बरोबर बाजूला इथे एक खेळण्याचं इथे दुकान आपल्याला पाहायला भेटतात. त्या ठिकाणी खेळणे वगैरे भेटतील आणि मोस्टली सर्रास ना आपल्याला जत्रेला भेटतात ते म्हणजे इथे वाटाणे फुटाणे आणि शेंगदाण्यांचं इथे दुकान म्हणजे इथे गरम करून आपल्याला भेटतात. आणि हे आहे सुंदर असं मंदिर श्रीदेव गिरोबाचं. इथपर्यंत दुकानं आहेत ते बघा आणि हळूहळू गर्दी वाढलेली आहे या दुकानाकडे. आपण ना थोडेसे ना या मंदिराच्या पाठीमागे जाऊया आणि पाठीमागे ना काय आहे ते पाहूया. आता आपण मंदिराच्या पाठीमागच्या भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्याला एक विहीर पाहायला भेटते आणि त्यानंतर ना इथे पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून ना आपण ना वरती सुद्धा जाऊ शकतो. तर मंदिराच्या बाजूला ना अशी एक प्रशस्त अशी जागा आपल्याला पाहायला भेटते. ही बघा इथूनच पालखी मगाशी गेलेली आणि ती डायरेक्ट मंदिरामध्ये आलेली. तर मंदिराच्या बरोबर बाजूला ना हा दीपस्तंभ आणि इथे तुळस आपल्याला पाहायला भेटते. आणि आता नाटकाला सुरुवात झालेली आहे. आतमध्ये आता भाविक सगळे इथे नाटकाचा इथे आनंद लुटत आहेत. तर ते नमस्कार मंडळी, आता फायनली ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत आणि 2:30 वाजता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की श्रीदेव गिरोबा मंदिराचा वार्षिकोत्सव कशा प्रकारे पार पडला. तो पहिल्यांदा आपण दर्शन घेतो, त्यानंतर पालखी प्रदक्षिणा बघितली आणि मंदिराला गेली विद्युत रोषणाई आणि मंदिराभोवती झालेली गर्दी आणि दुकानंसुद्धा खूप लागलेली होती. हे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर हा होता छोटासा व्हिडिओ श्रीदेव गिरोबा मंदिर भडगाव बुद्रुक या ठिकाणचा. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला अशी चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.